जय जय रामकृष्ण हरी। आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 14 ओवी क्रमांक 352 या ओवीचा थोडक्यात मतितार्थ पाहणार आहोत। ओवी अशी आहे, आता ते तव तेने सांडिले आहे स्वस्वरूपे सेजी मांडिले सशांती मी निवडिले बीज जैसे। या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल। ज्याप्रमाणे शेतामध्ये परिपक्व झालेले धान्य काढून त्याची मळणी केली असता त्यातील धान्य लगेचच बाहेर येते, त्याचप्रमाणे ज्याने देहाविषयीचा अभिमान सोडला आहे तो आत्मस्वरूपी लगेचच स्थिर होतो। थोडक्यात सांगायचे झाल्यास, ज्याप्रमाणे वस्त्राच्या आत आणि बाहेर पाहिले असता सुताशिवाय दुसरे काहीही नसते, त्याचप्रमाणे आत्मस्वरूपी लीन झालेली व्यक्तीला सुख आणि दुःख हे समानच असतात। ज्याप्रमाणे घरातील खांब त्याला दिवस आणि रात्र यात काहीही फरक वाटत नाही, त्याचप्रमाणे आत्मस्वरूपी लीन झालेल्या व्यक्तीला देहात असूनही सुख आणि दुःख यामध्ये फरक वाटत नाही। थोडक्यात सांगायचे झाल्यास, जी व्यक्ती आत्मस्वरूपी लीन झालेली आहे त्या व्यक्तीस एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून दुःखही वाटत नाही, किंवा एखादी गोष्ट मिळावी म्हणून तो त्या गोष्टीची अपेक्षाही धरत नाही। जय जय रामकृष्ण हरी।